हे बघा, आम्ही ना शेतातून, आमच्या शेतात झाड आहे रिंग्याचं, तर 2-3 दिवस झाले आम्ही लोक सतत ह्या ना रिंग्या आणून आणून असा गोळा करतोय आणि सुकवतोय. या बघा, चांगल्या मस्त सुकल्यात. हे बघा, आहे ना, मस्त सुकल्यात. आता चांगल्या ह्या सुकून झाल्या आहेत. आता मी काय करते, ह्या सगळ्या भरते आणि गोणी भरून ठेवून देते. कोण आलेत विकत घ्यायला का त्यांना विकून टाकणार. हे बघा, तुम्हाला सांगू का, पूर्वी आहेत ना, शॅम्पू बिंपू कुठे होते, हे रिंग्याच होत्या. हे रिंग्या काय करायच्या, गरम पाण्यात भिजवायच्या आणि त्याच्यानेच केस धुवायचे आणि स्वच्छ केस. आणि केस पण पूर्वीचं बघितलं किती लांब लचक असायचे. हां, आता हे सगळं शॅम्पू वगैरे निघालेत आणि सोनार लोकांकडे ते हे असतातच असतं दागिने वगैरे धुवायला. एवढं आपल्याला वाटतं काय नाही याचं, पण हे चांगलं उपयोगी वस्तू आहे ही. हे कोकणामध्ये आपलं ना प्रत्येकांचं असतं झाड वगैरे, शेतात कुठे ना कुठे असतं. मग फक्त उन्हातून जाऊन जरा गोळा करावा लागतं, एवढंच काय ते. हे बघा, 2 टब भरले, आहे की नाही. कोकणात कोणती वस्तू नाही असं नाही, फक्त तिचा उपयोग करता आला पाहिजे, आहे की नाही. आता मी काय करते, यांना थोड्या चांगल्या सुकड्या आहेत ना, या रिटा आमच्या अंगणाच्या खाली यांना सांगते टाका. आली तर आली रुजून, होय की नाही. कसं वाटला व्हिडिओ, आहे की नाही मस्त. कोकणातली माणसं, कोकणातला कष्ट. चला आता भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.